त्याचा इथून पुढच्या प्रवासावर पण डिपेंड करतं ना. आता पुढे जाणार आहे. गंगेमध्ये अंगाचे पाप धुतले जातात, मनाचे पापाचं काय. अरे बापरे. मंडळी फायनली खूप दिवसानंतर खूप तासानंतर आपण उत्तर प्रदेशला बाय बाय केलेला आहे आणि आता राजस्थानमध्ये प्रवेश केलेला आहे. तर बाय बाय उत्तर प्रदेश. खूप मजा आली, खूप एन्जॉय केला आम्ही. महाकुंभ मेळा आणि इतर सर्व म्हणजे आम्ही. आणि बोंगा ड्रायव्हर भेटलेला आहे, तो आम्हाला रस्ता विचारतोय. बोंगा ड्रायव्हर. हो, श्री श्री कृष्ण बलराम मंदिर म्हणजेच इस्कॉन टेम्पलला. खंबागडी आजचा दिवस आहे आपल्या रोड ट्रिपचा 7वा आणि आपण आता आहोत श्रीकृष्ण नगरी वृंदावनमध्ये. राधे राधे. तर चला आता आपण निघालो आहोत मंदिरच्या दर्शनाला. आपण रिक्षा केली आहे इथून. हे बघा इथं हॉटेलच्या बाहेरच असतात रिक्षा. आता आपण या हॉटेलला होतो. इकडे पण काल गर्दी होती खूप, तर मग खूप आतमध्ये आम्हाला हॉटेल घ्यावं लागलं. एक साधं हॉटेल होतं पण ठीक होतं. 1000 रुपीज फॉर 4 पीपल. चांगलं होतं, म्हणजे गरम पाणी वगैरे सोय होती. आणि आता आम्ही रिक्षा केलेली आहे बघा 400 रुपीजमध्ये 4 जणांकरता. आणि हे आम्हाला मंदिर फिरवणार आहेत वृंदावनचे. आणि मंदिर 12:30ला बंद असतात. 12:30 ते 4 इकडे मंदिर पूर्ण बंद असतात. आणि रात्रीचा टायमिंग 8:30चा आहे क्लोजिंग. सो त्या हिशोबाने तुम्ही मंदिर दर्शन करायचं आणि तुमचं टायमिंग ठरवायचं असं. तर चला आता आपण निघूया पुढच्या प्रवासाला. सर्वात प्रथम आपण जाणार आहोत बाके बिहारी च्या दर्शनाला. आता आपण रिक्षा केलेली आहे 500 रुपीजमध्ये. आणि इकडचे जे मेन मंदिर आहेत ते आपल्याला दाखवणार आहे रिक्षावाला. ॲक्च्युली बरेच मंदिर इन्क्लूड असतात त्या पॅकेजमध्ये, पण आपण जे मेन आहेत ना तेच आपण इन्क्लूड केलेले आहेत. सो चला आता निघालो तर आहोत आपण. रस्ते एकदम भारी आहेत, हाड मोडी काम. आपला दर्शन झालेलं आहे बाके बिहारी मंदिरमध्ये. बाके बिहारीचे दर्शन झाले, पण इथली व्यवस्था जरा मला गडबडी वाटली. कारण की 100 रुपये समोरनं दर्शन घ्यायचे असले तर 100 रुपये घेतात ते. आणि म्हणजे खालनं समोरनं दर्शन भेटतं, म्हणजे दर्शन चांगलं भेटतं. पण गर्दी पण एवढी आहे का सगळ्यांना समोरून दर्शन द्यायला पाहिजे. पण ॲक्च्युली जर नीट हे केलं तर सगळ्यांचं दर्शन होईल. पण थोडंसं हे वाटलं. पण माझं दर्शन खूप छान झालं. समोरून बाके बिहारीजींना निहारलं. आता आपण आलेलो आहोत जुगल घाटवर. आणि या घाटावर श्री राधाजी आंघोळ करत असत. आणि इकडे बोटिंग पण केली जाते, तुम्ही बघू शकता. तर आमचं बाके बिहारी मंदिराचं दर्शन झालेलं आहे. बाके बिहारीजींचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही पुढे जाणार आहोत. बघूया आता रिक्षावाला पहिले कुठे नेतो आपल्याला. निधीवनला पण जायचं आहे आता. मंडळींनो, आज आम्ही टी ब्रेक नाही घेतला. आज आम्ही लेमन सोडा ब्रेक घेतलेला आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत निधीवनमध्ये. बाके बिहारीजींना निहारून झालेलं आहे आमचं. मस्तपैकी दर्शन झालं छान असं. आपण पोचलेलो आहोत निधीवनमध्ये. आणि निधीवनची अशी आख्यायिका आहे की ते रोज देवाला शृंगार केला जातो श्रीकृष्णाला. आणि जेव्हा ते संध्याकाळी मंदिर बंद होतं त्याच्यानंतर सकाळी पूर्ण शृंगार विखुरलेला असतं. म्हणजे भगवान येऊन इथे रासलीला करतात अशी मान्यता. म्हणजे भगवान अजून आहेत. जय श्रीकृष्ण. राधे
हे बघा तुम्ही, आपण आलेलो आहोत निधिवनमध्ये आणि इथे रोज रात्री श्रीकृष्णाचं शृंगार केला जातं आणि त्या मंदिरमध्ये जे शृंगार केलं जातं ते सकाळी जेव्हा पुजारी येतात तेव्हा ते पूर्ण विखुरलेलं असतं आणि या परिसरात पूर्ण जंगल आहे हे बघा. आणि जंगलमध्ये रात्री कोणीही कोणताही जीव म्हणजे मनुष्य असो की प्राणी असो कोणीही थांबत नाही. म्हणजे मोर असो वानर असो सगळे निघून जातात रात्री फक्त श्रीकृष्ण असतात आणि त्यांचे गोपिका असतात, त्यांच्याबरोबर त्यांची रासलीला चाललेली असते. पॉज करून बघा तुम्ही हे व्हिडिओ. सो मंडळी, आता आपण आलेलो आहोत श्री कृष्ण बलराम मंदिर म्हणजेच इस्कॉन टेम्पलला. इस्कॉन टेम्पल वृंदावन बघा कसं खूप छान असं मंदिर आहे. आणि तुम्ही चला पीसफुल आणि तुम्ही बघा इथे काही परदेशी नागरिक पण देवाच्या भक्तीत लीन आहेत. श्रीकृष्ण करतायत. हरे कृष्ण 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 हरे हरे. आपण आता ब्रेकफास्ट करायला आलेलो आहोत बिकानेर हॉटेलमध्ये. आणि इथे बघा इथे स्टार्टिंग यांचं इथे आपल्याला ऑर्डर द्यावी लागते आणि टेबल नंबर सांगावा लागतो. बाकी त्याच्यानंतर आपल्या टेबलवर सर्व्हिस येते. पण बाकी यांचं किचन ओपन किचन आहे. इथे तंदुरी आयटम्स आहेत. आणि इकडे आहे साऊथ इंडियन आयटम. एकदम हायजीन आहे, सगळं एकदम क्लीन आहे. आणि इकडे आहे त्यांचं चाट सेंटर. ते पण बघा एकदम क्लीन आहे, साफ आहे पूर्ण एकदम. हे बघा. आणि इकडे आहे पूर्ण स्नॅक्सचे आयटम, समोसा, कचोरी आणि स्वीट आयटम. बघा एवढं स्वीट आहे तरी पण काय मक्खी वगैरे काहीच नाही आहे, एकदम चांगलं आहे. चॉकलेट वगैरे आहे तिकडे, कॉफी. आणि इथे कोल्ड्रिंकचं सेक्शन आहे, आईस्क्रीमचं सेक्शन आहे. आणि इथे बघा त्यांचं पेस्ट्री वगैरे पण आहे. आणि इथे चाय सेक्शन आहे. आणि इंटिरियर बघा तुम्ही कसं एकदम मस्तपैकी इंटिरियर आहे. तर बघा इंटिरियर एकदम मस्त छान आहे. सोफा वगैरे आहे बसायला, एकदम कम्फर्टेबल सीट्स आहेत. बघू शकता माखन चोर एक शॉप आहे, त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहेत. बघा बघूयात आपण जाऊन बघूया काय प्राईस वगैरे कशी आहे. आलं आता आपण वृंदावनला करतोय बाय बाय आणि लागतोय आपल्या पुढच्या प्रवासाला म्हणजे आपल्या घराकडे. तर चला झालेलं आहे आपला रोड ट्रिप. आता पुढे बघूया. रस्त्यात जाता जाता जर रोडलाच काही असेल स्पॉट तरच आपण थांबणार, बाकी पण थांबणार जर जेवणासाठी किंवा पेट्रोलसाठी बस. आणि जेव्हा पेट्रोल वगैरे करणार तेव्हाच आपण आपल्या गाडीला पण ब्रेक देणार, आपल्याला पण ब्रेक देणार. एक स्टे आपला होईलच मध्ये. तर बघूया आज आपण कुठपर्यंत प्रवास करतो. तुम्ही राहा आमच्यासोबत. आज आपला स्टे कुठे होतो डिपेंड. आता आपण हायवेला कसं किती वेळात लागतो आणि आपल्याला ट्रॅफिक नाही मिळाली तर आपण चांगला अंतर कवर करू. आजचा अंदाज आहे आपला 600 कवर करायचा.
जयपूरच्या पुढे म्हणजे कोटा वगैरे पर्यंत जाण्याचा आपला प्रयत्न असेल. चला मंडळी, फायनली खूप दिवसानंतर, खूप तासानंतर आपण उत्तर प्रदेशला बाय बाय केलेला आहे आणि आता राजस्थानमध्ये प्रवेश केलेला आहे. तर बाय बाय उत्तर प्रदेश. खूप मजा आली, खूप एन्जॉय केला आम्ही महाकुंभ मेळा आणि इतर सर्व जिकडनं चाललोय. मंदिराचे मुकुट वगैरे बघा कशा प्रतिकृती बनवल्या. आपला जयपूरमध्ये आगमन झालेलं आहे. तर पुढे आता आपण चाललेलो, तर आपण फर्स्ट व्हिजिट करणार आहोत अल्बर्ट हॉल म्युझियमला आणि आपण धावती भेट देणार आहे जयपूरला. आपण जयपूरला स्टे वगैरे नाही करणार आहे. अल्बर्ट हॉल, हवा महल, जलमहल असे 2-4 ठिकाणं आपण करणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढे जाणार आहोत. ॲक्च्युली आपण डायरेक्टलीच जाणार होतो घरी, पण मध्ये जयपूर लागते तर पोरांची इच्छा आहे की जायची. तो जाने का बोले तो जाने का, पोरा बोली तर बोला, तो बोला. आणि माझा तिसरा व्हिजिट आहे जयपूरमध्ये. याच्या आधी फर्स्ट मी केली होती जयपूर, जोधपूर, जैसलमेर अशी सर्किट केलं होतं पूर्ण वाया बाईक राईड मी केली होती KTMने. टोटल 1700 किलोमीटरचा रूट ड्राईव्ह होतं ते. बघा तुम्ही, जयपूर सुरू झाला आणि नजारा बघा. पिंक सिटी जयपूर मध्ये तुमचं स्वागत आहे. बघा पिंक. आता आपलं एंट्री झालेली आहे अल्बर्ट हॉल म्युझियमला. आता हॉल तर म्युझियम बंद झालं असणार कारण की ते 7 वाजता बंद होतो, पण तुम्ही रोषणाई बघू शकता कशी दिव्यांची केलेली आहे. आणि माझा हा 3ऱ्यांदा मी आलेलो आहे इथे. आपण याला पूर्ण व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे. अरे मित्र आहे अमीन जी जयपुर से. शुरू कर दी क्या हमने? हाँ, उनके गांव में आए हम, अभी चालू किया. करिए. और बोलिए बाकी आप बताइए. सो म्हणले आता आपण पोहोचलोय जयपूर स्टेशनच्या परिसरात. आधी आपण गेलेलो अल्बर्ट म्युझियमला. सो आता इथे आपण चाललोय रावत मिष्टान भंडारला, जे घेवरसाठी प्रसिद्ध आहे आणि कचोडीसाठी. मी ऑलरेडी तिकडे व्हिजिट केलेली आहे. मध्ये एंट्री झाल्या आम्हाला रिक्षा केलेली आम्ही आणि बोंगा ड्रायव्हर भेटलेला आहे. तो आम्हाला रस्ता विचारतोय. बोंगा ड्रायव्हर सीधा ही चालला तू. बघा आपण आलेलो आहोत जयपूरचं फेमस रावत मिष्टान भंडार कचोरी मावा प्याजवाला. सो आता आपण तुम्हाला दाखवतो इथला व्ह्यू. बघा आता ही त्यांची नवीन ब्रँच आहे आणि एक त्यांची ब्रांच स्टेशनजवळ आहे. ही नवीन ब्रांच है भाई साहब. ये कब चालू हुआ ये वाला ब्रांच? इसको 3 साल गए. तिथे समोरच त्यांनी मस्त हॉट दूध आणि जिलेबीचं काउंटर लावलेलं आहे आणि भरपूर व्हरायटी आहे मिठाईमध्ये तुम्ही बघू शकता. आणि यांचं जे खास स्पेशलिटी आहे, स्पेशलिटी आहे ती म्हणजे तुम्ही बघू शकता घेवर.
हे बघा घेवर आणि याच्यावर रबडी वगैरे रबडी घेवर येतं प्लस त्यांचं गुलाबजाम पण हे त्यांचं एकदम फेमस आहे. हे ते पार्सल वगैरे पण करतात इंटरनॅशनल वगैरे. आणि आणखी एक त्यांची गोष्ट फेमस आहे रावत कचोरी कांदा हे कांदा कचोरी आहे ओनियन कचोरी आणि एक दाल कचोरी आणि एक मावा कचोरी पण असते त्यांची गोड अशी खूप एकदम छान असते ती. प्लस त्यांचा आता हा काउंटर पण नवीन चालू केला आहे त्यांनी चाट वगैरे. आणि इंटेरियर बघू शकता तुम्ही. तर बघा आपल्याला आता मस्त रबडी लावायला घेतलेली आहे. मस्त रबडी घेतली आपण. थंडी एवढी आहे हात पण नाही काम करत. देखो आपली घेवर पॅकिंग होत आहे त्याच्यावर मस्त रबडी वगैरे पसरवून ड्रायफ्रूट्स टाकून मग ती पॅकिंग होणार. बघा तुम्ही आता आपण पोचलेलो आहोत हवा महलच्या जवळ मार्केटमध्ये. जयपूरचं सर्वात मोठं मार्केट. आता आपण पोचलेलो आहोत बघा हवा महल एरियामध्ये. आणि हे लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे आणि हे चौपट मेट्रो स्टेशन आणि इकडे मेट्रोसुद्धा सुरुवात झालेली आहे. बघा म्हणजे जगप्रसिद्ध असा हवा महल जयपूरचा. काय बोलतात बघा मंडळी. त्याकडे आपण सो मंडळी आता आम्ही आलेलो आहोत जलमहल. बरोबर जलमहल नावं पण खूप कठीण आहेत. जलमहलला आपण जयपूरमध्येच येते पण. आणि तो काय नाव बोलला तो राजाचा सवाई मानसिंग यांनी बांधलेला जलमहल आहे. त्याचं कारण असं बांधण्यासाठी 1618 मध्ये त्यांनी हे बांधलं होतं. त्याचं कारण असं आहे की जेव्हा जयपूर पूर्ण गरम असतं ना तेव्हा इकडे त्यांनी ना पाण्यामध्ये महल बांधलेला आहे. हा बघा तुम्हाला दाखवतो मी. हा पूर्ण तलाव आहे आणि खूप मोठा तलाव आहे मंडळी. तुम्हाला तर दिवसा समजलं असतं कुठपर्यंत आहे बघा इथपर्यंत तलाव येतो. आणि त्यांनी आहे ना उन्हाळ्यात गरम होतं ना त्याच्यामुळे इकडे थंड भेटेल त्यांना म्हणून हा बघा. मेन म्हणजे हा त्यांची बाल्कनी आहे आणि मेन महल खाली आहे. 4 मजली ही फक्त बाल्कनी आहे मंडळी. हा 2 मजली अजून 4 मजली पाण्याच्या आतमध्ये हा येतो जलमहल. म्हणजे तुम्ही विचार करा पाण्याच्या खाली आहे. 3 फ्लोअर पाण्याच्या खाली आहेत 2 फ्लोअर पाण्याच्या वरती आहेत. असा तो जलमहल आहे जयपूरचा जो की राजाने बांधला होता. त्याच्या 3-4 महिने गरमी होते ना म्हणून राहायला येण्यासाठी. सो असा तो जलमहल होता. हा पण आपण एक्सप्लोअर केलेला आहे आणि तुम्ही सुद्धा ब्लॉगमध्ये. आणि इकडचा परिसर पण खूप सुंदर आहे. सॉरी जो तुम्ही एक्सप्लोअर केलेला आहे जयपूरमधला जलमहलसुद्धा आपण एक्सप्लोअर केला. सो आता आपण इथून निघणार आहोत पुढच्या प्रवासाला. म्हणजे आपण जयपूरमध्ये जाता जाता लागत होता म्हणून आपण इकडे 3-4 घंटे दिले इथे. आणि आता आपण इथून निघणार प्रवासाला. जिथे आपण जिथपर्यंत जाऊ तिथपर्यंत जाऊ आणि मग कुठेतरी रूम घेऊ आणि मग उद्या आपण जाऊ आपल्या घरच्या प्रवासाला. चला भेटूया आता आपण डायरेक्ट जिथे रूम घेऊ तिथेच. कारण मी झोपतो जरा आणि एडिटिंग पण करायची असं. भेटूया पुढे चला. सो गुड मॉर्निंग. बिकॉज आता वाजलेच बघा किती 12 वाजून गेले. म्हणजे मॉर्निंग झालेली आहे आणि आपण आपलेलो आहे जेवणासाठी श्री देवनारायण भोजनालय इथे छोटू भाई यांचं. बघूया ते काय काय मेनू आहे. आणि गर्दी दिसली म्हणून आम्ही थांबलो. तर गर्दी तर आत्ता बघा 12 वाजले तरी पण एवढी गर्दी आहे. कसं आहे जेवण तुला आपलं इव्हिनिंगपासून काय नाश्ता वगैरे आपण फक्त एक कचोरी खाल्लेली सगळ्यांनी मिळून. एक कचोरी एक समोसा आणि रावतमध्ये आपण ते पार्सल घेतलेलं.
दिवस आहे आपल्या टूरचा 8वा आणि आपण आता आज पोहोचलो आहोत रत्नामला. घराकडे आपण चाललेलो आहोत आणि बघा मध्ये काय सुंदर असं दृश्य लागलेलं आहे. सकाळी सकाळी पवनचक्की दोन्ही साईडला आहेत आणि तुम्ही सिनरी बघू शकता. निसर्ग कसं एकदम छान प्रसन्न वाटतं वातावरण. आणि आज फुल नाईट ड्राईव्ह करून धनंजय झोपलेला आहे. बाकी आमची मंडळी पण त्यांचे सहकारी गुगल बाबा ते पण झोपलेत. आता आपण ड्राईव्ह करतोय आणि आता थोडंसं पुढे गेलो इकडं मग ब्रेकफास्टसाठी एक ब्रेक घेणार आहोत आम्ही. मग थोडं फ्रेश वगैरे होऊ. आज स्टे तर नाही घेतला आम्ही कुठे. आम्ही अल्टरनेट ड्राईव्ह करतो आहे. सो त्यामुळे जयपूरपासून नॉनस्टॉप म्हणजे गाडीसाठी जो ब्रेक घेतला तेवढंच आणि जेवण वगैरे. बाकी आज संध्याकाळपर्यंत पोचू असं दाखवतो आहे मला. गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही इथे धार मध्ये थांबलो आहे MP मध्ये आणि समोरच आम्हाला एक फूड प्लाझा दिसला. तर म्हटलं नाश्ता पण करून घ्यावा. बघा आपण सकाळपासून नाश्ता थांबलो नव्हतं, फक्त चहावरच आहे. तर चला जाऊया आतमध्ये. आणि आतमध्ये डॉमिनोज पण आहे. काही मंडळी आमचे पिझ्झा लवर आहेत तर बघूया ते पिझ्झा खातात का आता मॉर्निंगला. खातील तर ठीक नाही तर मग. आणि खूप छान असं ॲम्बियन्स आहे. डॉमिनोज आहे, हायवे फूड आणि मस्त असं 26 जानेवारीला सजवलेलं. नर्मदा नदीचं पात्र बघा. इकडे एक ब्रिज आहे. इनकमिंग आउट गोईंग. असं मंडळी आता आपण पोचलेलो आहोत काळघाट सेंदवा टोल नाक्यावर. वेलकम टू महाराष्ट्र मंडळी. बोलो जय महाराष्ट्र. महाराष्ट्राला आम्हाला टोल फ्री मंडळी. त्याला फायनली टिटवाळ्यामध्ये पोहोचलेलो आहोत 9:30 वाजता आणि नॉनस्टॉप जयपूर टू 1100 किलोमीटर. हॅलो चौघ पण या. तो सोडून आला. त्याचा इथून पुढच्या प्रवासावर पण डिपेंड करतं ना. म्हणजे आता पुढे जाणार आहे. गंगेमध्ये अंगाचे पाप धुतले जातात, मनाच्या पापाचं काय. अरे बापरे, निर्मळ आहे. पटाण्याचे माल लावले ठेवले म्हणले त्यांचे बाकी होते ना स्वागत झालंय दोघांचा. हे पैसे टाकतात. तेव्हा 2 माणसं अजून आली बघ. ज्यांच्या गावाला गेलं तर ते आले बघ इकडे. अरे अरे तुम्ही काय वाटचा मी घेवर घ्या घेवर. आमचा कॅश काहीच कॅश सगळे आम्ही गुगल नको काका तू काहीच बोलू नका. पण तू आताच नाही देत. बायको बाजूला आली तर काय देशील आम्हाला. काय करू ये रे आदेश ये. आधीच पाय जाऊन घे पहिले. ये रे पैसे टाकायला लागतील. 500चं बंडल सांगितलं तुम्हाला. पैसे नका देऊ आम्हाला. दर्शन द्या. सुखरूपाने तुम्ही पाप धुवला नका तू. येता येता परत केलं. मॉर्निंग. काल रात्री आम्ही आलो 9 वाजता. 9:30 9:30ला घरी आलो. त्याच्यानंतर सगळं सामान वगैरे काढून
झोपलो आणि बघा सकाळी सकाळी घरच्यांनी सगळं आवरून ठेवलेलं आहे आणि पूजा पण करून झालेली आहे. गंगापूजन केलेलं आहे त्यांनी सगळ्यांनी. ऑलरेडी एक मोठी पूजा आमची लास्ट इयर झालेली होती. मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देईन, ते पण तुम्ही बघा. लास्ट टाईम आम्ही मम्मी वगैरे आम्ही गेलो होतो सगळं फॅमिली, तर ती आम्ही पूजा पण केलेली मोठी. त्याच्यामुळे गुरुजी बोलले आता काय आवश्यकता नाही पूजेचं, तर आम्ही घरच्या घरी पूजा केलेली आहे. आणि आता जेवण वगैरे पण बनवलं आहे, नैवेद्य दाखवले बघा. नैवेद्यामध्ये खीर बनवली आहे, डाळ भात, भाजी, आळूवडी, पुरी, पापड. तर चला आता आपण पण प्रसाद घेऊया. चलो बाय बाय. आणि आमची जी यात्रा होती महाकुंभ यात्रा एकदम छान प्रकारे यशस्वी झाली. सर्व 4 जण आम्ही सुखरूप घरी आलो. सर्व देवतांनी आम्हाला प्रसाद म्हणून भरपूर काय काय दिलं. तुम्हाला मी सांगेन पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये कधीतरी काय काय घडलं आमच्यासोबत, जे देवी शक्ती आपण बोलतो त्याच्यामुळे. तर चला ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही दाखवूच, एखाद्या चांगल्या व्हिडिओमध्ये सांगू तुम्हाला. तर चला, तर बोला जय गंगा मैया.